दुधामध्ये पूर्ण शिजलंय. माझी पण पर्सनल फेवरेट आहे, तुमची पण पर्सनल फेवरेट असणार आहे, ते म्हणजे गाजरचा हलवा. खवा साखर पूर्णपणे एकदम परफेक्ट 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 एकदम. Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे एक नवीन फूड रेसिपी, पण स्वीट डिश असणार आहे. ती वर्षाचा शेवट होतोय, त्यामुळे एक गोड एंडिंग करून आपण हा शेवट करूया. त्यासाठी आज एक स्वीट रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येते. माझी पण पर्सनल फेवरेट आहे, तुमची पण पर्सनल फेवरेट असणार आहे, ते म्हणजे गाजरचा हलवा. पप्पा कालच गाजर घेऊन आलेत. कुठच्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या डिश कडे. सो बघूया गाजरचा हलवा कसा बनतोय तो. चलो. हे एवढे गाजर आहेत, पण ह्याच्यापेक्षा जास्त होते, पण कालपासून आम्ही खायला सुरुवात जी केली गाजर, त्यामुळे थोडेफार गाजर संपलेत. त्यामुळे एवढेच गाजर आहेत, त्याच्याच आम्हाला बनवायचे गाजरचा हलवा. हे गाजर किसून तयार आहे. आता आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया, बारीक बारीक चॉप करून घेऊया त्याला. काजू आणि बदाम मी इथे कट करून घेतलेत मस्तपैकी. आता गॅसवर आपलं काम असेल. आता गाजरला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. ओके, सो स्टार्ट करूया आपण गाजर हलवा बनवायला. चलो. आता आपण एक साइडला इकडे दूध गरम करायला ठेवूया. पूर्ण हे अर्धा लिटरची दूध पिशवी ह्याच्यामध्ये मावून घेणार आहे, इतकं त्याला शिजवणार आहे. सो पूर्ण आपल्याला दूध पिशवी लागेल ही. एकीकडे दूध गरम होतंय आणि एकीकडे आपलं हे गाजर शिजते व्यवस्थित. ह्याला होऊ देत, भरपूर वेळ लागेल ह्याला. मंद आचेवरती मी ह्याला शिजवून. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत आणि ह्याला बराच वेळ असं शिजवून देणार आहोत. दुधामध्येच हे शिजलं पाहिजे. हे अगदी मंद आचेवर शिजतंय. आता मी ह्याच्यात साखर टाकते थोडी. माझ्याकडे खवा आहे, मी खवा आणलाय आणि आता तोही मी त्यात टाकणार आहे. तर बऱ्यापैकी दूध आटलंय आणि गाजर शिजत आलंय, त्यामुळे हा खवा टाकूया, म्हणजे त्यासोबत हेही शिजून जाईल. आता ह्याच्यामध्ये जातील ड्रायफ्रूट जे मी कट करून ठेवलेले. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, जायफळ पावडर आणि वेलची पावडर हे ह्यात जायला पाहिजे. खूप सारा टाइम घेऊन मी हा मनापासून गाजर हलवा बनवलेला आहे. सो आता आपण टेस्ट करूया कसा आहे ते. बिग बाईट. परफेक्ट स्वीटनेस आहे, परफेक्ट मेल्ट होतोय, म्हणजे असं गाजर पूर्ण शिजलंय त्याच्यामध्ये, दुधामध्ये पूर्ण शिजलंय. खवा साखर पूर्णपणे एकदम परफेक्ट 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 एकदम. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी. अशा नवीन नवीन रेसिपीज घेऊन मी येत असते. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटू पुन्हा असे नवीन नवीन व्लॉग्स घेऊन, नवीन नवीन फूड रेसिपीज घेऊन, ट्रॅव्हल व्लॉग घेऊन. माझ्या परत एकदा भेटू आपण. तोपर्यंत बाय गाईज.